हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ. 6:30 वाजले होते. सहसा तर मला 5:30ला उठायचं होतं, परंतु 6 वाजले होते. पण कोई बात नाही, ठीक आहे. मी उठून रेडी झालेले आहे. दिवस कधी गेले काही कळलं नाही. आणि एक दिवस असा आला की माझा फ्रेंड आणि माझा टीममेट जेव्हा आम्ही सोबत होतात तोपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर ते दुसरीकडे शिफ्ट झालं. त्याच्यानंतर मी एकटा पडलो आणि इकडे जाऊन शिफ्ट झाले. ट्रेनर म्हणून चांगल्या ठिकाणी जॉबला लागले. माणसांना पॉसिबल नसतं की घरी राहून अभ्यास करणं. त्यासाठी कोणी अभ्यासाला रिडिंगमध्ये जातात, कोणी कॉलेजमध्ये जातात, कोणी कुठं ना कुठं, कोणी रूम करतात. परंतु अभ्यासिका आल्यावर बरंच काय अभ्यास होते. इथं न्यूजपेपर फ्री असते, बरेच अभ्यासू विद्यार्थी असतात आणि इसके प्रिन्सिपल असतात, टीचर्स असतात, गायडन्स असतात. त्यामुळे माणसं रिडिंग अभ्यासिका हा जॉईन करतात. परंतु मी एवढ्या लवकर आलेलो आहे की आतापर्यंत रिडिंग पण उघडली नाही आहे. पण माहिती आहे आज सोमवार आहे, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की रिडिंग बंद. आता काय वाट बघत बसू कधी ओपन होणार आहे. ते एक चक्र मारून नुसतं इकडून तिकडं जिंकून आलोय तिथं परत जाऊ. काहीच कळणं गेलं मला. गुड न्यूज. मी आताच फोन लावला होता तर मला कळालं की आज रिडिंग बंद आहे. कोई बात नाही, मी म्हणलं ठीक आहे. परंतु कहाणी में ट्विस्ट आहे क्या. 10 वाजता पोरं रिडिंग उघडणार आहे, 10 ते 5. त्यामुळे मी म्हणलं आता मस्तपैकी मूड होता. आता अभ्यास केलं असतं ना, दिवसभर अभ्यास करायला अडचण आली नसती. परंतु डबल घरी जावा, 10 वाजता यावा, तर काय आहे धर्मशाळा आहे काय, नाही मी येणार. मग मी तुम्हाला माझ्या रिडिंगची फ्लोर देतो. हे आहे कम्प्लीट बॅनर्स. हा आहे योगिनी अभ्यासिका. इथं आहे टायपिंग. इथून खिडकीमधून काय दिसत नाही, मध्ये PC वगैरे ठेवलेले आहेत. हे आहे मध्ये जाण्याचा रस्ता. इथून तुम्हाला दिसेल. इथून टॉयलेट, वॉशरूम आहे आणि स्टेनोचा क्लास पण आहे. ह्या खिडकीमधून किती झूम जर केलं ना, फक्त चेअर दिसते. ही अभ्यासिका चालू नाही म्हणून काय झालं. माझ्या रिकाम्या खोवडीमध्ये दुसरी एक आयडिया आहे ना. ही रिडिंग चालू नाही म्हणून काय झालं. पण ही रिडिंग चालू आहे ना भाऊ. अरे मला कमी नाही भाऊ. चारीकडे नुसतं बॅनर लावलेले आहे, नुसतं अभ्यासिके. जातोय आता वरी. होय, हीच आहे ती लायब्ररी. ज्या लायब्ररीमध्ये चांगले पोरं घडून आज चांगल्या पोस्टावर रचू आहे. मी प्रकारे लाभ घेण्याचा प्रयत्न करेल. भाऊ, रिडिंगमध्ये बसणं काही सोपी गोष्ट नाही. पाणी तर मिनिटाला ताण लागते. टॉयलेट तर विचारू नका. टॉयलेट तर काय घंट्याला 4-5 तास होऊन जाते भाऊ. रिडिंगमध्ये बसायला लागणार जो काही करू. रिडिंगच्या वर एक बाल्कनी बी आहे. तुम्ही लंच किंवा डिनर इथं बसून करू शकता. आणि माहोल जर बघितलं, माहोल असा शहर, आता अर्धा शहर इथून दिसतंय. आणि हा सगळा आजूबाजूचा एरिया स्टडी हब आणि ट्युशन एरियाचा आहे. आणि हा रोड शिरा रिंग रोडकडे जातोय आणि हा शहरामध्ये जातोय. त्यामुळे इथं वाहनांची संख्या जास्तच आहे. थोडं झूम करून जर बघितलं तर इथं आपल्याला दिसतंय की इथे मस्तपैकी शेड्यूल बनविला आणि इथे डायलॉग मारलाय, हारा वही जो लढा नाही. और पुस्तकाची थपी बघूच ना. गणपतीची आरतीची वेळ झाली होती, त्यामुळे इथं रिडिंगमध्ये गणपती बाप्पा पण बसलेले आहेत. आता आम्ही आरतीला चालू बघूया. सगळे पोरं येऊन इथं जमले होते आणि आरतीला सुरुवात. परसात ठरला की बाहेर येऊन बघितलं की वातावरण एकदम मस्त झालेलं होतं. अभ्यासिका लावण्याच्या आधी हे नियम पाळणे महत्वाचे आहेत. मी रिडिंगमध्ये डिसाईड करून आलो होतो की मी पोटाला चिमटा बसेपर्यंत मी घरी नाही जाणार. परंतु काय सहनच होत नाही भाऊ. दररोजची सवय ना भाऊ. मला म्हणलं आता चापून यावं. दही, फुलगोळीची भाजी आणि मुळाचा फ्राय. हीच होती माझी सहारा, फक्त हीच होती. जेव्हा मी 10वी-11वीला होतो ना, तर तेव्हा येण्यासाठी जाण्यासाठी मी ह्या बुकाटीला वापरत होतो. आतापर्यंत एक पण धडक किंवा क्रॅश वगैरे नव्हतं झालं. हालत त्याची अशी आहे. टायरची रिंग ओळखू नाही, स्टँड खराब झाला. अरे चेन पण खराब झालेली आहे. पुढलं टायर, पॉवर ब्रेक वगैरे सगळं इथं वेल्डिंग वगैरे सगळी खराब झालेली. रिपेअर करायला आली मला. लागलीच घरून आलो की डायरेक्ट रिलायन्सवर उतरलो, कारण की पप्पांना बस स्टँडला जायचं होतं. मी आलोय ते पहिल्या रिडिंगवर. पाहूया आता ते उघडली की नाही. थँक गॉड, फायनली उघडली. हीच माझी सीट आहे, तिथं माझा करिअर घडणार आहे. असे पण काय माझे मित्र जे की मला भेटण्यासाठी रिडिंगपर्यंत यावं. आपल्याला भेटायला जर मित्र जर आले लांबून तर त्यांना नाही म्हणता येत नाही. चाय पाणी तर होतंय, परंतु आपल्याला सवय नसल्यामुळे ना त्यांना वाईट वाटतंय की ते चाय पाणी घेणार आणि आपण नाही घेत. पण सवय असते.
मला सवय ही आतापासून नाही, लई दिवसापूर्वी लागली, त्याच्यामध्ये एवढी फिटनेस मेंटेन केली. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले, आता घरी जायची वेळ झालेली आहे. सकाळी आल्यापासून ते संध्याकाळपर्यंत रीडिंगमध्येच एवढा वेळ, ह्या रीडिंगमधून त्या रीडिंगमध्ये रीडिंग बदलण्यात आलं, त्यामुळे वेळ कसा गेला काही कळलं नाही. रीडिंगचा टाईम आहे 10:30पर्यंत, 10:30पर्यंत चालू राहते, त्यानंतर बंद होते. आता मला लिफ्ट करणार आहे प्रशांत राठोड, कुठे आणखी आला नाही त्याचा पत्ता नाही. आम्ही तथागत चौकामध्ये आलो होतो, कारण की मयूर भायला वाट पण लावायचं होतं. बाय 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 बाय. रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत, वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि थंडी पण खूप वाढत चाललेली आहे. मार्केटमध्ये असं आहे एकदम शांत वातावरण झालेलं आहे. 100% पैकी 10-20% वाहने रस्त्यावरून दिसत आहे, येणारे जाणारे. हा सगळा डेपोचा एरिया आहे. सकाळी 5 वाजल्यापासून बस वगैरे चालू होतं. हा रस्ता सरळ अण्णाभाऊसाठी चौकातून भवानभाऊ चौक परळी रोड, गिद्दे रोड हवेला जातोय पार. रेड झालंय सगळं. मस्तपैकी गणपतीची आरती चालू आहे. ह्या शहराचा राजा एवढा मोठा बसलेला आहे. मस्तपैकी कॉलनीमध्ये एंट्री घेत असताना फायनली आपली सुंदरी पार्किंगला लावत असताना फायनली आम्ही घरी आलो. फायनली घरामध्ये आलोय. प्रशांतराव दिसत आहे आपल्याला. बरेच दिवसांनी टीव्ही घरामध्ये आणलेले आहे, कारण की टीव्ही घरामध्ये नव्हतं. तर पाहूया चालू होते की नाही. बटन स्टार्ट. वाव, लाल लाईट आलेली इथं. कोणतं बटन आहे? लाल. रिमोट काही काम करत नाही, त्याच्यामुळे इथं साईडला बटन आहे. लाईट ऑफ झाली. वेट फॉर इच अदर ब्ल्यू लाईन. वाव. शेवटचं बटन क्लिक करते एकदा. और हे पहा भाई साहब, कोणता पिक्चर? जंगली ॲनिमल्स. कधी बोलत झालं तर मी टीव्ही लावून पाहू शकतो, त्यात काही वाद नाहीये, कारण की मोबाईलचा वापर मी कमीच केलाय. आज मला 10 वाजता झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं, कारण की ग्राउंडला पण जायचं आहे. ठेव उचलून ठेव. खाली जागा नाही आहे खाली, त्याच्यामुळे जागा मोकळी राहते मस्तपैकी. हे पहा, टायपिंग करण्याची निंजा टेक्निक. टायपिंगमध्ये 2-4 दिवसांनी गॅप पडत होता, त्यामुळे हे मस्त टेक्निक आहे टायपिंग करायची. हा जेवण करायचं एकदम मस्त टायमिंग आहे. तर आज जेवायला काय काय बघूया. कांद्याचं फ्राय बनविलेलं आहे वाटतं. कोशिंबीर ट्राय केली होती, कोशिंबीर एकदम घट्ट बनविले. मुंगाची डाळ आहे, बुंदी पण आहे, भात पण आहे. संध्याकाळी जेवण झाल्यावर वॉक करणं खूप गरजेचं असतं, कारण की अन्न डायजेस्ट होण्यासाठी वॉक करणं अति महत्त्वाचं आहे. माझ्यासोबतच आलेले आहेत, ते पण माझ्यासोबत वॉक करण्यासाठी आलेले आणि आम्ही रस्त्यावरून वॉक करत आहे, कारण की इथं पटांगण वगैरे नाही आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय. हा ब्लॉग इथं समाप्त होतो.